वाव वेलकम टू ब्लॉग एक्सप्रेशन्स. मित्रांनो, कशात सगळे मजा करताय, मजा मस्ती धमाल करत राहा आणि असेच प्रेम तुमचं आमच्यावर राहू द्या. मित्रांनो, व्ह्यूज चांगले येत आहेत आणि सबस्क्रिप्शन होत नाही, सबस्क्रिप्शनकडे थोडंसं लक्ष द्या. चॅनलला सबस्क्राईब करा, आपल्या मित्रांपर्यंत आमची मजा मस्ती धमाल पोहोचवा. सो यस, जसं तुम्हाला कमेंट केलं होतं की एक नवीन ब्लॉग तुमच्या भेटीला घेऊन येतोय. अलिबागची धमाल मजा मस्ती, अलिबागचं कल्चर, अलिबागची सिनरी तुमच्या भेटीला घेऊन आलो आहे. सो यस, तुम्ही हा ब्लॉग एन्जॉय करा आणि यस आपल्या मित्रांपर्यंत पोचवा जे प्लॅन ठरल्यानंतर ऐन टायमाला टांग देऊन प्लॅन कॅन्सल करतात. त्यांनाही हा ब्लॉग दाखवा, त्यांनाही हा ब्लॉग बघू द्या आणि त्यांनाही कळू द्या की मित्र जाऊन कशी मजा मस्ती करू शकतात. सो यस, तुम्ही हा ब्लॉग एन्जॉय करा. फायनली आता एक जण निघायला लागले आपल्या प्रवासाकडे. ए शुभम, रेडी टू गो? रेडी टू गो. सगळे मजा करताय ना, मजा करत राहा. सो फायनली आता आपण एवढ्या दिवसाची एक्साइटमेंट नंतर निघालोय अलिबागसाठी. आणि यस, तुम्ही सगळ्यांनी चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि आपल्या मित्रांपर्यंत आमची मजा मस्ती दाखवा. सो भेटूया. आता निघालो आहे आम्ही. ॲक्च्युली आम्हाला थोडंसं लेट झालं. एक गाडी आमची ऑलरेडी पुढे गेली आहे. आम्ही आता 2 गाडीमध्ये निघालो आहे. मग 10, 12, 13 जण होणार आहे. 13 जण आहोत. यस, 13 जण आम्ही आता निघालो आहे. खूप धमाल मजा मस्ती, पोपटी प्लस पोपटी पण आपली असणार आहे. हे सगळं बघणार आहोत. कुठेही जाऊ नका, स्टे ट्यून गाईज. भेटूया. पण ॲक्च्युली रेग्युलर हायवेने नाही, रेग्युलर आपला मुंबई गोवा हायवे कळंबोळीतून तिकडून बाहेर जाऊन तो आला नाही. आपण आता एक वेगळा रूट घेतला आहे, JNPTने डायरेक्ट येतो आहे आणि मस्त रोड वाटतं आहे. जरा कॅमेरा दाखवते, मस्त रोड वाटतं आहे. तुम्ही ट्राय करा एकदा अलिबागला वगैरे जाताना हा रोड पण. आणि ट्रॅफिक पण एवढं नसते. मे बी आम्ही ज्या टाईमला निघालो आहे ॲक्च्युली रश आवरमध्येच निघालो आहे. ट्रॅफिक असलं पाहिजे होतं पण नाही आहे. छान रस्ता आहे, तुम्ही ट्राय करा. तर आता आपण अलिबाग रोडला लागलो आहे. JSW स्टीलच्या इथून आपण क्रॉस केलं आहे आणि मजा मस्ती करत आलो आहे. थांबत आलो आहे, पेट्रोल भरत आलो आहे. वडापाव पण खात आलो आहे. जिलेबी पण झाली. येस, सो खात चाललो आहे मस्तपैकी रिलॅक्स. कारण घाई काहीच नाही, आम्हाला जायचं आहे मस्तपैकी. तिकडे पोपटीचं काम चालू आहे, ते तिकडे पोपटीचं काम करतायत. एक कार आमची पुढे अजून मध्ये आहे, ऑलमोस्ट आमच्या पुढेच आहे. आणि येस, नाईट ड्राईव्हचा एक मित्रांनो वेगळीच मजा आहे. मस्तपैकी 90sचे सॉन्ग लावलेत, गझल ऐकत चालू आहे. बॉईज गँग आहे तरीही गझल ऐकतोय. ठीक आहे, उद्या जरा वेगळी गाणी आहे. भेटूया पुढे. काढून घ्या व्हिडिओ, नंतर रडात. त्याच्यानंतर असंच बनवायचं आपल्याला. काय पण व्हिडिओ काढू कुठे पाहिजे आता. अमोद, आरामात टाक. याचा बघ काय व्हिडिओ आलाय. कडक आलाय. हे इकडे बस. पोहोचलेलो आहोत, तुम्ही बघू शकता.
आय लव्ह अलिबाग. अलिबागला येऊन पोचलेलो आहोत आणि रात्रीचा इथे एक माहोल वेगळाच आहे. आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे अलिबाग आपल्या मुंबईकरांचं तर सेकंड होम झालेलं आहे आणि मस्त व्ह्यू आहे इथे. छान तुम्ही एक सीन बघू शकता की अशा एका पॉईंटला येऊन आम्ही थांबलो आहे की छान बगळे एका झाडावरती बसलेले आहेत आणि मस्त व्ह्यू दिसतोय. चांदणंसुद्धा पडलेलं आहे आणि अशी शांतता ॲक्च्युली मित्रांनो मुंबईच्या बाहेरच आपल्याला मिळते. सो 2 क्षण आपल्या मित्रांसोबत फॅमिलीसोबत घालवायला खूप मजा येते. आणि येस तुम्ही हा ब्लॉग एन्जॉय करा. उद्या खूप मस्त मजा धमाल येणार आहे आणि भेटूया आपण. सो तुम्ही बघू शकता अलिबागचा रात्रीचं मार्केट. आता आपण अलिबाग ST स्टँड एरियामध्ये आहोत आणि आता आमचा प्लॅन चाललेला आहे की व्हेजवाल्यांना काहीतरी खायला आपण घेऊन जातोय. हा बरोबर. आता डिस्कशन चालू आहे. शुभम तरी चिकन खातो आणि चिकन बोलणार नाही की चला आम्ही येतो आम्ही तुमच्यासोबत व्हेज खाऊ. चिकन शुभम चिकन खातो. तर पहिल्यांदा तुम्हाला इंट्रो देतो मी की याला जरा पकड. इंट्रो देतो. तर इकडे आपला हँडसम आणि मोस्ट बॉडी बिल्डर मॅन आणि मॅनेजमेंट किंग ज्याचं आमच्या ऑफिसमध्ये सगळ्यात जास्त मॅनेजमेंट असते असं बॉडी बिल्डर आमचा संकेत. इकडे लॉरेन हार्डी सारखी जोडी माझ्या बाजूला आहे. इकडे आमचा दुसरा मित्र वैभव. वैभव तुला 1 लाईनर मध्ये तुझी स्वतःची तारीफ काय करू शकतोस? 1 लाईनर. राणे वॉरियर्स. राणे वॉरियर्स यस. आणि इकडे आपला दुसरा भाऊ गणपत जो की पण राणे वॉरियर्सचाच मेंबर आहे आणि मस्त पार्टी आहे. दररोज लेट होतो, दररोज मला भेटतो, दररोज मी याला घेऊन येतो. तर भेटूया आता आपण पुढे आणखीन मार्केट बघूया, एक्सप्लोर करूया. अलिबाग मार्केट सध्या आम्ही एक्सप्लोर करतोय. ॲक्च्युली तर असं आहे मार्केट. तुम्ही बघू शकता मित्रांनो. लोकल वेंडर्सकडे अशा गोष्टी घेत जा तुम्ही. मी सजेस्ट करेन की आपल्या छोट्याशा कॉन्ट्रीब्युशनने त्यांना जर काही भेटणार असेल. त्यांची मेहनत आहे मित्रांनो दिवसभर उन्हामध्ये थांबून. वेगवेगळे हॉटेल्स स्टँड एरियामध्ये आहेत आणि हे खूप महत्त्वाचं इथे लिहिलेलं आहे. स्वच्छ अलिबाग सुंदर अलिबाग. मित्रांनो आपण जेव्हा पण कोणत्या टुरिस्ट प्लेसला येतो तेव्हा जास्तीत जास्त आपण तिथली स्वच्छता तिथलं सौंदर्य राखण्याचा प्रयत्न नेहमी करत राहिलो पाहिजे. सो येस आता आलेलं आहे सरिता विहारमध्ये आम्ही आलो आहे. एका वेगळ्या हॉटेलमध्ये अशोका हॉटेलमध्ये आम्ही एक ऑर्डर घेतली. आता इथे एक ऑर्डर घेतो. सो लेट्स सी. 2 hours later. सो फायनली मित्रांनो आपण आता पोचलेलो आहे आमोदच्या घरी आणि खूप तासाच्या मेहनतीनंतर आणि बरीचशी शॉपिंग केल्यानंतर पोचलोय इकडे आमोद. तर माहोल दाखवतो तुम्हाला. माहोल काय इकडे खूप माहोल आहे. माहोल. हे व्हिडिओ घेतले ना तुम्ही? शॉर्ट्स घेतले ना? आपली आता पोपटी तयार होती आहे आणि इकडे कुणाल सरांना बघू शकता ज्याने आम्हाला 2 तास तिकडे ताटकळत ठेवलेली. सो फायनली पोचलोय आम्ही. 10 वाजले पोचायला. हां 10:30 ऑलमोस्ट. बऱ्याचशा गोष्टी घ्याव्या लागतात मित्रांसाठी आणि आपली पोपटी आता रेडी आहे. आता फक्त खायची बाकी आहे. इकडे पाण्यासाठी ग्लास पण रेडी आहेत. लगेच स्टार्ट करू. हीच तर कोकणातली ब्युटी आहे मित्रांनो. मस्त की आपली पोपटी रेडी आहे. आम्ही अलिबाग मध्ये पोहोचलो.
पोपटीचा प्रोग्राम काय विषय आहे तो? इंजिनियर प्लस KW चे अध्यक्ष शिष्य मिस्टर संकेत जाधव. बोला पुढे आमचे साताऱ्याचे चिरंजीव मिस्टर शिव साळवे. डिग्रीच्या शेवटच्या टप्प्यात गेलेले आहेत. कमी तुम्ही ह्याच्यातच जास्त टाकलाय. निघाले बाहेर वर काय दिसतंय रे. अंधार येते फोटो हात काढ मी पनीर आहे आतमध्ये पनीर हे व्हेज मध्ये काय काय आहे? व्हेज मध्ये शेंगा आहेत, वालाच्या शेंगा आहेत, बटाट्याच्या शेंगा आहेत आणि नुसता बटाटा आहे. बटाट्याच्या आतमध्ये पनीर भरलाय. तर आपण आता अमोदला विचारूया एक्झॅक्टली पोपटी हा प्रकार काय असतो. अमोद, पोपटी हा एक्झॅक्टली प्रकार काय असतो? पोपटी म्हणजे ऍक्च्युली निसर्गाच्या सानिध्यातलं जेवण. तुम्हाला जर का पाहिजे असेल तर तुम्ही रोजचं नॉर्मल जेवण बनवताच, पण त्याप्रमाणे हे जे आपण मडक्यात जे बनवतो, जे आधीच्या काळात लोक बनवायची त्या प्रकारे आपण या पोपटीचं करतो. आताची नवीन मुलं बाहेरचं फास्ट फूड वगैरे खातात किंवा काय, पण आज हे खाऊन मुलांना सगळ्यांना नवीन एक्सपिरियन्स येणार आहे. त्यामुळे सगळे एन्जॉय करा. पोपटीचा प्रकार कोकणात का फेमस आहे? नाईस क्वेश्चन. कोकण म्हणजे हा एकदम तुम्ही आता बघू शकता की कोकणामध्ये आपण बघतो की समुद्रात आपले गड किल्ले आहेत किंवा काय, तर ही जी आपली परंपरा आहे किंवा काय आहे, तर याला जपण्या म्हणून आपण पोपटीचा प्रकार हा आपल्या कोकणात आहे. थँक्यू. नक्कीच मित्रांनो, पोपटीची खासियत अशी आहे की सगळ्यांनी मिळून बसून खाण्यात आणि सगळे भाऊबंद, सगळे मित्र परिवार एकत्र बसून खाण्यात जी मजा असते ना, ती या कोकणामध्ये आपण घेऊ शकतो मित्रांनो. तर फायनली मित्रांनो आता आपण बघू शकतो कोकणातला पोपटीचा आनंद कसा असतो. सगळे मित्र मिळून जे मजा करण्यात जी वेगळी मजा असते. सो माहोल आहे ते सगळा. शुभमला इकडे सरको बाई. स्वतः पोपटी खातोय. तू पण बसतो. ए वैभव कर ना आपला पटापट यार. आपलं नाही तुमचं झालं नाही म्हणून. डिश कुठे गेले? एक नंबर झाले. सध्या तो व्हेज खातोय तर टेस्ट तर चांगलीच आहे. बघू पुढच्या वेळी आलो तर मग नॉनव्हेज पण ट्राय करेन, एवढं सांगू. सो फायनली मित्रांनो किती वाजले रे? 1 वाजला. 1 वाजला आहे. जेवेपर्यंत आम्हाला 1 वाजला आणि आता आमची 1 वाजता आमची कॉफीची तयारी चालू आहे. सगळे दमदम बघूया, कॉफीची ट्राय करूया.
हा ड्रिंक आपण घेत नाही. सो येस 1 वाजता आमची कॉफी चालू आहे, मेड बाय आवर स्पेशल शेफ मिस्टर स्वप्नील काळे ॲलेक्स. सो आता बघू शकता आमच्या शेफना असिस्टंट शेफने जॉईन केलेला आहे, कॉफीमध्ये हेल्प करतायत. रात्री 2 वाजता जो आमचा कॉफीचा प्लॅन चालू आहे. आता ग्लासेस रेडी झालेले आहेत. अरे दूध 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 दूध. सो इथे हा माहोल असा आहे एकंदरीत. मी पण सो आता इकडे मस्तपैकी बसलोय आम्ही टीव्ही बघत. जिचं कनेक्शन टेस्टिंग चालू आहे आता. नाही ते आपल्याकडे मुझे अपने घर जाना है. आता आपला खास आणि सिलेक्टचा चॉकलेट बॉय. नॉट दॅट मच, हां बट एव्हरेज लिटिल बिट. यस मीर. न होता प्लॅन सक्सेसच्या मार्गावर आला. भले मुरुड का होईना पण अलिबागला तरी पोहोचलो आपण. अमोलच्या कृपेने. तर एका माणसाचं इंट्रोडक्शन राहिलेलं आहे, त्याचं इंट्रोडक्शन कोण? मिस्टर आमोद. मिस्टर आमोद गुरव सर. आमोद गुरव सर. भले आमचे सगळे कॅरचे सिनियर असतील पण आम्ही आमोदलाच मानतो. भले आम्ही आमोदलाच मानतो सर. का सर सगळ्यांनी नोटीस भले बाय डिफॉल्ट त्यांना इंजिनियरची डिग्री भेटले. का संकेत येते बाय डिफॉल्ट डिग्री भेटली. डब्ल्यूचे सिनियर KWचे सिनियर. नाही नको बोलून प्रत्येक मुलीला सपोर्ट करणारे कॅडची ट्रेनिंग देतात. बरोबर ना? स्टोर मध्ये काही काम नसताना मुलींचा आवडता कलर गुलाबी पिंक, तो शर्ट घातला की सर डायरेक्ट फर्स्ट फ्लोअरवर येतात. नाही तो आहेच न विसरता सर बिनकामाचे फर्स्ट फ्लोअर येतात पिंक शर्ट घालून. असे आमचे लाडके सगळ्यांचे प्रेरणास्थान आमोद सर. हॅलो. आता आपला डे 2 स्टार्ट होणार आहे. आज डे 1 होता. तर मग फर्स्ट डेला आपण आज कोकण मधली स्पेशल पोपटी केली, त्यानंतर कौल फ्राय पण केलं, त्यानंतर जे आपले व्हेजवाले होते त्यांना आपण सेपरेट पनीर फ्राय पण दिला. तर मग आता आपला उद्या डे 2 चालू होणार आहे. तर आपला जो अलिबाग आहे किंवा काय, त्या अलिबाग मधले काही फेमस गोष्टी मध्ये आपण उद्या फिरायला जाणार आहोत. पहिलं म्हणजे आपलं कनकेश्वरला जाणार आहोत आपण उद्या सकाळी मॉर्निंगला. कनकेश्वर कसं एक शंकराचं स्थान आहे आणि त्या ठिकाणी थोडं ट्रेकिंगचं पण फील येईल. मॉर्निंगला थोडं धुकं असतं किंवा काय, तर सकाळी ट्रेकिंगला थोडी मजा येईल. त्यानंतर आपण कनकेश्वरचा ट्रेक उतरलो की मग आपण तिथला
आलो की मग आपण लंच करणार आहोत दुपारी. लंच करून झाला की मग आपण इथला फेमस नागाव बीचला आपण जाणार आहोत. तिथला आपण सनसेट बघणार आहोत आणि नंतर मुलांनी खूप सारे खेळायला पण गोष्टी आणलेल्या आहेत. तिथे पण क्रिकेट खेळू किंवा काय. तिथलं सगळं खेळून झालं, क्लिक करून झाले की मग आपण रिटर्न घरी येणार आहोत. जर का पॉसिबल झालं तर आपण काशीद बीचला पण जाणार आहोत. ओके, सो थँक्यू. सो आपला उद्याचा प्लॅन आपल्याला आता अमोद सरांनी सांगितलेला आहे. उद्या सकाळी मॉर्निंगला उठून सकाळी उठायला ॲक्च्युली पॉसिबल होतं की नाही बघूया. आता ॲक्च्युली झोपायचं की नाही हाच आमचा अजून प्लॅन डिसाइडेड नाही. हा 1:30 वाजता जस्ट कॉफी झालेली आहे आणि आता उद्या मॉर्निंगचा आता बरेचसे टास्क अजून पेंडिंग आहेत. सो येस, सगळेजण आता मस्तपैकी सकाळी 10 वाजता जसे फ्रेश होऊन बसतात तसे बसलेले आहेत. ओके, चालेल, मग उद्या भेटूया. सो मित्रांनो, नक्कीच हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल आय होप. आणि ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच आपल्या मित्रांपर्यंत पोचवा, आपल्या मित्रमैत्रिणी, परिवार सगळ्यांपर्यंत पोचवा. आणि आपल्या चॅनलला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि तुमचं प्रेम असंच भरभरून आमच्यावर राहू द्या. आणि थँक्यू सो मच. आपण 150 सबस्क्रायबर्स क्रॉस केलेत. लवकरच आपण जास्तीत जास्त सबस्क्रायबर मिळेल. आय होप की त्या महिन्याभरात तुम्ही मला 500 सबस्क्रायबरपर्यंत पोचवाल. सो तोपर्यंत स्टे ट्यून. तर मित्रांनो, कशा सगळे मजा करताय? मजा करत राहा, मजा करण्यातच खरी मजा मित्रांनो. तर फर्स्ट पार्ट आता आलेला आहे. अलिबागची मज्जा मस्ती धमाल तुम्ही बघताय, एन्जॉय करताय. व्हिडिओ आवडत असेल तर मित्रांपर्यंत पोचवा, जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि येस, याचं सेकंड पार्ट लवकरच आपल्या भेटीला घेऊन येतोय. तोपर्यंत कुठेही जाऊ नका, आपलं चॅनल बघत राहा. स्टे ट्यून गाईज.